तुमचा विश्वास बसणार नाही, इतकी सोपी आहे आजची रेसिपी। काय करतोय आपण? कैरीची चटणी। चला तर सुरू करूया। आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 3 ते 4 लसूण कळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल सुक्या मिरच्या आणि 10-12 कढीपत्त्याची पानं आणि मुठभर आपल्याला पुदिन्याची पानं घ्यायची आहे आणि 1 कैरी। बघा, या कैरीची वरची साल काढून घ्यायची आणि याचे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचं। आपल्याला अजिबात गॅस चालू करायची नाही आहे। विदाऊट गॅसनी आपल्याला ही चटणी रेडी करायची। काय करायचं? सर्वात आधी मिक्सरच्या भांड्याला ही कैरी, कापलेली कैरी आधी घालायची। त्यानंतर जेवढे पण आपण सुके मसाले काढून घेतले होते ते सगळं याच्यात घालायचं। आता याच्यामध्ये 1 चमचा चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर यात आपल्याला घालायची आहे आणि हे पाणी न घालता आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे। बघा, अशी एक चटणी रेडी झाली। तुम्ही जेवण करताना तोंडी लावायला ही चटणी अतिशय उत्तम आहे। स्टोअर करून ठेवू शकता। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा।